Yes. Recording in progress. नमस्कार. मी मंदार जोशी आणि सोबत आहेत राजेश. आम्ही हा जो काही फीडबॅक सांगायसाठी व्हिडिओ करतोय त्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की जे आम्हाला या शिवोम रिट्रीटमध्ये अनुभवास आलं, जे आम्ही शिकलो ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं. आणि जर सिमिलर ह्याच पद्धतीचा काही अनुभव शिकवण जर आपल्यातल्या कोणाला आली असेल तर त्याला मदत व्हावी, आणि आली नसेल तर समजून घ्यायला आणखीन थोडं हे सगळं सोपं व्हावं, असा एक प्रामाणिक उद्देश आहे. इथं आमचं कौतुक व्हावं किंवा आम्हाला काहीतरी फार वेगळं मिळालंय, असं काही आम्हाला इथं अवडंबर काही करायचं नाहीये. हे पहिल्यांदा मी सगळ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो. एक साधा सोपा सिंपल आमचा मोटिव्ह आहे की आमच्या या अनुभवातनं तुम्हाला काहीतरी मिळावं, तुमचा काहीतरी फायदा व्हावा. तर मी सुरू करतो. 3 दिवस जे काही आम्ही अनुभवलं ते शिकण्यासारखं, जगण्यासारखं होतं असं मला वाटतंय. कारण जे आपण आतापर्यंत सरांकडून किंवा बाकीच्या इतर गुरूंकडून ऐकत आलोय ते फक्त इंटेलेक्च्युअली कुठेतरी समजत होतं, पण त्याचा प्रॅक्टिकल अनुभव, त्याचा या शरीर आणि मनामध्ये आणि या अवेअरनेस मध्ये आलेला अनुभव जो आहे तो आता मी तुम्हाला शेअर करतो. तो कळणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर मी डायरेक्टली सगळ्या गोष्टी अशा इन डिटेल नाही सांगणार आहे. मी ठोकताळे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा. का इन डिटेल जाण्यात काही अर्थच नाहीये. झालं असं की जो आपला उशीचा जो एक्सरसाइज होता ज्याच्यामध्ये आपल्याला तोंड खुपसून सगळं ते स्ट्रीम आउट करायचं होतं, तो झाल्यानंतर शरीर आणि मन इतकं थकलं की त्यामध्ये काहीच प्राण राहिला नाही असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही जेवण घेतलं. जेवण घेत असतानाच आपोआप काहीतरी असं व्हावं, काहीतरी मॅजिक व्हावं, अशा पद्धतीनं आम्ही 5 जण एकत्र आलो. या 5 जणांशी माझा याआधी काही संपर्क नव्हता, फक्त तोंड ओळख होती. असे आम्ही 5 जण एकत्र आलो आणि काहीतरी काहीतरी शेअर करायला लागलो. आणि ते शेअर करण्याच्या ह्याच्यामध्येच आम्ही जेवण संपवून बाहेर फिरायला गेलो. थोडं चालल्यानंतर एका ठिकाणी सेटल झालो. तिथं सेटल झाल्यानंतर आम्ही शेअर करायला लागलो की आम्ही काय शिकलो, आपल्याला काय अनुभव आला. आणि यानंतर असं व्हायला लागलं की कुठेतरी तो अवेअरनेस, कुठेतरी तो साक्षीभाव हा जागृत झालाय, ह्याचं प्रत्येकाला कुठं ना कुठंतरी एक जाणीव होत होती. आणि ती जाणीव ह्यातनं बाहेर पडत होती की याआधी मी असं शेअर केलेलं नाही, पण मला शेअर करावं वाटायला लागलंय, एक्सप्रेस व्हावं वाटायला लागलंय. आणि एका वेगळ्याच अवस्थेमध्ये आम्ही जातोय ह्याची जाणीव व्हायला लागली. आणि त्यानंतर खरा तो मॅजिकल मोमेंट तेव्हा आला ज्यावेळेला आपले मित्र राजेश यांनी त्यांच्या आयुष्यातला 10 वर्षापूर्वी घडलेला एक प्रसंग सांगितला की ज्याच्यामध्ये त्यांना त्या परमोच्च आनंदाची अनुभूती आली. सेम अशाच एका ऍक्टिव्हिटी नंतर ज्याच्यामध्ये अंधारामध्ये तो एक हे करायचा होता, तो त्यांचा अनुभव ते नक्कीच सांगतील त्यांच्या शेअरिंग मध्ये. पण त्यांनी तो आनंदाच्या अवस्थेचा जो अनुभव सांगितला त्यावेळेला आम्हाला 5 जणांना, तर त्यावेळेला असं झालं की आम्ही प्रत्येक जण कनेक्ट करायला लागलो. आणि मी पर्सनली इतका कनेक्ट झालो, इतका कनेक्ट झालो की त्यांच्या अंगावर आलेले शहारे, त्यांना जाणवत असलेले व्हायब्रेशन्स, त्यांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू, हे सेम माझ्या बाबतीत पण व्हायला लागलं. माझं अंग शहारायला लागलं. परमोच्च आनंदाची, त्या अशा मेंदूतून आनंदाच्या लहरी वाहतायत अशी ती अनुभूती, ती मी अनुभवायला लागलो. आणि एका वेळेला सगळं एक झालं. त्या ठिकाणी 5 देह नव्हते, त्या ठिकाणी वेगळं असं झाड नव्हतं, वेगळा बगीचा नव्हता, वेगळं वातावरण नव्हतं. सगळं एक झालं होतं. सगळं एक झालं होतं. इतकंच आता मला त्या अवस्थेबद्दल सांगता येते. आणि आनंद होता, प्युअर प्रेझेन्सचा आनंद होता. आणि राजेशनी बोलण्याचं थांबवल्यानंतर मी माझ्या आयुष्यात घडलेला एक अनुभव सांगायला लागलो, तो 3 वर्षापूर्वी घडला होता. सेम असाच होता की त्यामध्ये मी अशा एका आनंदाच्या अवस्थेला गेलो की मला माझं भानच राहिलं नव्हतं. मी त्या आनंदात वाहत होतो, डुंबत होतो, आणि सर अगदी म्हणतात तसा मी गुलाबजाम झालो. आणि ही अवस्था अनुभवताना
मला असं वाटतंय की थोडा माझ्यावरचा स्वतःचा ताबा गेला. आणि आता हे समजतंय की का गेला, तर त्यावेळेला अवेअरनेस नव्हता. आणि आता तो अवेअरनेस या शिवम मध्ये मला प्राप्त झाला. आणि आता हा अवेअरनेस, हा आनंद, ही अवस्था, तो प्रेझेन्स सगळं काही अनुभवू शकतोय, कंट्रोलमध्ये राहू शकतोय, असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते, नमूद करावीशी वाटते, की आपण त्या प्रेझेन्स मध्ये ज्या वेळेला जातो, आपण त्या साक्षी भावाला ज्या वेळेला स्पर्श करू लागतो, त्याला आपोआप आनंदाची अनुभूती यायला लागते, आपोआप अबंडन्स आपल्यामध्ये यायला लागतो. आपल्यापणच आपण ग्रेटफुल व्हायला लागतो, आभार मानायला लागतो. आणि ती जी काय पूर्णत्वाची अवस्था आहे, तो जो काही कम्प्लिटनेस आहे, त्यातूनच मला वाटतंय तो निर्गुण निराकार परमेश्वर ऑपरेट करतोय, ती यंत्रणा ऑपरेट करते आणि आपण त्याला टच करतो. तर ही जी अवस्था आहे ही फारच वेगळी होती, आयुष्यात मी पहिल्यांदा अनुभवली. ऍक्च्युली पहिल्यांदा यासाठी म्हणेन, कारण मागच्या वेळेला जे अनुभवलं होतं 3 वर्षापूर्वी, त्यामध्ये वाहत जाणारं मन आणि वाहत जाणारं शरीर होतं. त्यामुळे त्यांचा काय खेळ चाललाय त्याच्यावर माझा कंट्रोल नव्हता. पण आता तोच आनंद, तीच अवस्था, तोच अवेअरनेस घेऊन मी जगतोय, लिटरली जगतोय. पण आता सगळ्या गोष्टीवर त्या अवेअरनेसचा कंट्रोल आहे. आणि त्यामुळं मी फारच की नाही एका वेगळ्या शांत, स्थिर आणि आल्हाददायी अशा अवस्थेत आता आहे. आणि मी कुठलीही यामध्ये अतिशयोक्ती करत नाहीये, मी प्रामाणिकपणे सांगतो. ह्या सगळ्यानंतर आमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी कनेक्शन आम्हाला जाणवलंच. राजेश बरोबर मला सगळ्यात जास्त जाणवलं. कनेक्शन जाणवणं, ही अनुभूती येणं, हा ह्या सगळ्या प्रोसेसचा उद्देश नाहीये. कारण जी अनुभूती येते ती शरीर आणि मनाला येते, त्या आयडेंटिटीला येते. ऍक्च्युली हा जो काही सगळा प्रकार झाला, तो अवेअरनेसमुळे झाला. ते सूर्याचं तेज आहे. त्यामुळं सूर्याचं तेज ज्यावेळेला पाण्यावर पडतं त्यावेळेला पाणी चकाकतं. ते पाण्याचं स्वतःचं तेज नाही, सूर्याचं आहे. अर्थात तेच मला इथं रिलेट करायचं आहे, की जो काही आम्हाला आत्ता आनंद प्राप्त झाला, जी काही अवस्था आम्ही अनुभवली, तो अवेअरनेसची सगळी मॅजिक होती ती. आणि या शरीर आणि देहाच्या पाण्यावरती ते चकाकलं म्हणून आम्हाला ते उमगलं. पण हे ह्यात शरीराचं आणि मनाचं नाहीये, ते त्या अवेअरनेसचं आहे. आणि जितकं त्याच्याशी आपण ट्यून राहू, जितकं त्या अवेअरनेसला आपण सतत आपल्यामध्ये शिरू देऊ, तितकं हे तुम्हाला इझिली मिळणार आहे, तितकं सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. ह्या सगळ्या प्रोसेस नंतर, शिवम रिट्रीट नंतर, मला असे तिथंच अनुभवायला चालू झाले की सगळं अबंडन्स मध्ये येतं. राजेश पण शेअर करतील याबद्दल, की आम्ही जिथे बसलोय त्या टेबलवरती सगळे वेटर आम्हाला आणून देत आहेत, जे आम्ही ऑर्डर्स केलेले नाही, त्या पण डिश तिथं सर्व होत आहेत. आणि ते काय चुकून होत नव्हतं, हे लक्षात येत होतं. त्यानंतर असा एक अनुभव आला की सगळे बोलवत आहेत, अरे मंदार इकडे, मंदार इकडे. हा, आता त्या शिवमच्या त्या जोकमुळे मी फेमस झालो तो पार्ट वेगळा, पण आत्ता जे मला अटेन्शन मिळत होतं शिवम मध्ये, ते त्याच्याशी नव्हतं. काहीतरी ते काहीतरी वेगळं होतं. प्रत्येक जण मला बोलवत होता, मंदारा मला फोटो काढायचा तुझ्यावर, हे असं काहीतरी चालू होतं. प्रत्येक जण माझा नंबर घेत होता, काय माहिती नाही. आणि मी पण आपलं सगळं हे एन्जॉय करत होतो. हे एक. आणि दुसरी गोष्ट अशी की 20, 21, 22 ह्या 3 दिवसामध्ये माझ्या अकाउंटला अशी अमाऊंट आली की मला एक्सपेक्टच नव्हती की ती येईल. हा, क्रेडिट दिलं होतं, त्यामध्ये पेमेंट येणार होतं, तारखा त्याच्या आसपासच्याच होत्या. पण जो माणूस आहे हे पेमेंट करणारा, तो माणूस कधीच त्या तारखेच्या अगोदर करत नाही, सांगितलेल्या तारखेच्या. तो कायम लेटच करतो. आणि काय मॅजिकली 4.5-5 लाख रुपये अकाउंटवर येऊन पडले. आणि मी बघतच बसलो, ते जे आपल्या अकाउंटला ग्रीन 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 दिसतं, क्रेडिट 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 क्रेडिट. मला म्हटलं भारी आहे, म्हटलं वा, मजा आली. तर असं काही मी जे अनुभवतोय ना, तर ते मी यासाठीच माझ्या मते अनुभवू शकतोय, कारण त्या प्रेझेन्सनं आता ही सगळी जागा घेतली, त्या स्पेसमध्ये आता मी स्वतःला कनेक्ट करू शकलोय, असं मला वाटतं. आणि माझं जे काय आता शेअरिंग आहे यातनं जर तुमचा काही फायदा झाला तर मला खूप आनंद होईल. आणि बस मला इतकं सांगायचं होतं. मी आता पूर्ण आहे. आणि या पूर्णत्वाच्या जी काही पूर्णत्वाची जाणीव आहे, त्यामध्ये तुम्ही आता गुलाबजाम झालं सर म्हणतात तसं. तर बस मी आता राजेशना एंडोर करतो. राजेश, तुम्ही शेअर करा. जसं मंदारनी सुरुवातीलाच सांगितलं, या सगळ्यामध्ये आम्हाला जी अनुभूती आली, आम्हाला कुठल्याही पद्धतीनं त्याचं मार्केटिंग करायचं नाहीये किंवा त्याच्यातनं अटेन्शन मिळवायचं नाहीये. आमचा प्युअर उद्देश हा होता, की आम्हाला जे अनुभवायला आलं, मुळात
असं झालं की इम्पर्सनल आहे तर ते आमच्या पर्सनल अनुभूती काय आहे. काल परवापर्यंत आम्ही समजत होतो की ही आमची पर्सनल अनुभूती आहे. पण जेव्हा हे क्लिक झालं तेव्हा असं वाटलं की चला हे कुठेतरी हेल्प करेल. आयडिया ही होती की मला हा अनुभव 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा आला. वेल्ल्यामध्ये जेव्हा सरांनी असंच ड्रेन डाउन केलं आणि नंतर सिस्टम्स इतक्या डाउन झाल्या की म्हणजे मॅजिक घडलं तेव्हा. तेव्हा कदाचित आम्ही माइंड बॉडीच्या थोडंसं पुढे सरकलो. पण मला असं वाटत होतं की ती ती अवस्था आहे भारी आणि मला त्याच्यानंतरचे 10 वर्ष माझे आता ही अनुभूती येऊपर्यंत या प्रवासात गेले की अरे मला ते अनुभवायचं आहे. जो थोडक्यात मी मागं लागलो. सो आमचं एक इंटेन्शन या शेअरिंगच्या मागचं होतं की मला ही सेकंड अनुभूती याला 10 वर्ष लागली. कदाचित आपल्यातले बरेच लोकं असे आहेत जे हे अनुभवतात. कदाचित त्यांना कळत नसेल किंवा ते तेवढे एक्सप्रेसिव्ह नसतील. तर अशा लोकांना मदत व्हावी, की जे लोकांना हे अनुभव आलं, पण जे माझ्या बाबतीत झालं, की मी त्याच्या मागे गेलो आणि ते सुटलं. ते समहाऊ आमच्या एनर्जीज, की आम्ही फॉर्च्युनेट रादर नॉट आम्ही असं ते प्रत्येक वेळा रिव्हायब्रेट होतंय, की आम्ही कुठे. पण ही अनुभूती जी आली, ही अनुभूती आपोआपच आली आहे. तो प्रसाद आहे. सो आता सरांच्या माध्यमातून काय होतंय, की एकतर सरांच्या प्रेझेन्समुळे हे झालं, हे कुठेतरी स्ट्राँगली आतनं कन्व्हिक्शन आहे या गोष्टीचं, की विदाऊट सर्स प्रेझेंट हे होऊ शकलं नव्हतं. कारण आम्ही ज्या मोमेंटला एकत्र होतो आणि जिथे आमच्या सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. एक डीप सेरीन स्टेट फील होत होती. तेव्हा आम्ही एक स्मॉल हडल केला आणि त्याच्यामध्ये जस्ट डोळे मिटून काही काही सेकंदासाठी थांबलो तर आम्हाला दोघांनाही असं फील झालं, की अरे आपल्याला कोणीतरी बघतंय. आणि मंदारला असं झालं, की ते सर आहेत. मला वाटलं आपल्याला कोणीतरी बघतंय. मी माझ्या एंजल्सना सांगितलं, की "अरे तो माझा एंजल आहे." त्याला मी सांगितलं, की आठवण केली मी फक्त त्याची. त्यांनी पण असं म्हटलं, की "अरे मी तर माझ्या गँगसोबत आहे. सो आम्ही बघतोय." मंदारला असं लक्षात आलं, की सर बघतात. सो आम्ही हे सरांनाही शेअर केलं. सो पॉइंट हा नव्हता, की हे काय जे काही झालं. पॉइंट हा होता, की या अनुभूती परत यायला 10 वर्ष लागली. आपल्यामधले सगळे जे आहेत हे असे मागे-पुढेच आहेत. ज्यांना ही अनुभूती येते, स्लीप होते किंवा प्रॉब्लेम हा फक्त होतो, की कधी-कधी जसा मी मागे लागलो. ते ॲक्चुअली ती चटक आहे. कारण त्या अवस्थेला टच केल्यानंतर जी प्रॅक्टिकल लाईफमध्ये पीस मिळतो, त्याच्याचसाठी आपली धडपड चालू असते. सो यावेळी आमच्या दोघांचं पण असं झालं, की बाबा ही सेकंड अनुभूती जेव्हा येतेय, तेव्हा सरांच्या कृपेने आणि मिनलताच्या कृपेने आता आमच्यामध्ये तो बॅलन्स साधण्यासाठी जी हे आहे प्रॅक्टिस करायची आहे, या बाबतीत डिस्कशन चालतंय. कुठेतरी हे पण होतंय, की तिथं कुठे आम्हाला करायची आहे. पण हवेवर तो अंडरस्टँडिंगसाठी हे इम्पोर्टंट आहे, की पुट करणं, की बाबा हे असं सगळं होतंय. सो हा एक पॉइंट आम्हाला पोहोचवायचा होता, की आपण सगळे एकाच ठिकाणी थोडेसे मागे-पुढे आहे. सरांच्या मिनलताईच्या प्रेझेन्समुळे आपण हे टच करतोय आणि मागे-पुढे ही अनुभूती सगळ्यांना येईल आणि ज्यांना येतीये त्यांनी ही गोष्ट त्यांना हेल्पफुल होईल, की नाही मागे लागलं तर त्यांनी त्याचा कोर्स घेईल. जसं मंदारनी मेन्शन केलं, सेम गोष्ट आम्हाला दोघांना होत होती. त्या त्या हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा बसलो होतो टेबलवर नाश्त्याला, आम्ही एक ऑर्डर केली तर त्याचे 2-2, 3-3 ऑर्डर येतात. काही ऑर्डर ज्या आम्ही केलेल्याच नाहीत त्या येतात. मीनवाईल हे मंदारचे फोटो जे सांगतोय, मंदारला लोकं फोटो काढायला, हे फोटो मीच काढत होतो. सो आम्ही एकत्र होतो. सो हे मी पण बघितलंय. ही काही अतिशयोक्ती नाहीये. दुसरं मी इन बिटवीन द मील जेव्हा प्लेट घेऊन काही दुसरं आणायला चाललोय, तर लोकं मला सांगतात, "अरे ये इकडे बस, इकडे बस." ही हे जे कनेक्टेडनेस आहे, ते जे फील होत होतं, लोकांना आम्हाला तर आम्ही आम्ही त्या स्टेटमध्ये होतो. म्हणजे आम्ही एक वेगळेच व्हायब्रेशन्स फील करत होतो. सर जेव्हा बोलत होते, मिळेल जेव्हा कनेक्ट होत होतो, आम्हाला इंटरनली कळत होतं. ती अनुभूती थोडंसं असं सांगणं डिफिकल्ट आहे. बट ते होत होतं. पण आम्हाला तिथेच हे अनुभव आला, की हे जे आमच्यासोबत होते, लोकं जे अटेन्शन देतात आणि जे आमच्यासोबत प्लेट्स सर्व्ह केल्या जातात. सो लक्झरी आणि रिलेशनशिप त्याच्यामध्ये डायरेक्ट जी वृद्धी झाली, ती आम्हाला डायरेक्ट तिथेच अनुभवायला मिळाली. आता आम्ही अवेअर आहे, की हे जे काही झालं ह्याच्या मागे लागायचं नाही. सो जसं कळेल तसं पुढे सरकू. पण म्हणजे बरेच लोकं ह्याच्यासाठी आले होते, की बाबा माझा फायनान्शियली काही ग्रोथ होईल का? तर हा राजमार्गच आहे. त्याच्यावर सगळंच येणार आहे. पण म्हणजे हे हेल्पफुल होईल, की
तुम्ही मागं नको लागू. जे आमच्या बाबतीत घडलं कदाचित. दुसरा एक अनुभव असा होता, की अ, मी एक घरासाठी सोफा बघत होतो आणि एक पर्टिक्युलर टाइपचा डिझाइन मी बघत होतो. जे महिनाभर झाले आम्ही फिरतोय आणि आम्हाला जसं पाहिजे तसं मिळत नव्हतं. आणि मंडे इव्हनिंगला त्याचं सगळंच एकदम म्हणजे अगदी सहज अपसूक आम्हाला जसं पाहिजे तसं डिझाइन आणि हे ते प्रॉपर आम्ही तिथेपर्यंत पोहोचलो. हे जे एक अलाइनमेंट आहे, ती जी फील झाली, हे तिथून आल्याचंच एक एक्सपिरियन्स आहे किंवा फीडबॅक आहे त्याचा. सो हे खूप भारी स्टेट तर फील होतीयच आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावं ही आमचं प्युअर इंटेन्शन होतं. नक्कीच. मला यामध्ये आणखीन एक परत एकदा अंडरलाईन करावं असं वाटतंय, जे राजेश बोलले, की ही जी अनुभूती आली, ही अनुभूती यावी न यावी हे सगळं मला वाटतंय त्या योजनेचा पार्ट आहे. आम्हाला आली योजना होती, तुम्हाला आली असेल नसेल डझंट मॅटर, पण त्या प्रेझेन्सनं त्या अवेअरनेसनं जर तुम्ही ग्रासलात, ऍक्च्युली ग्रासलात त्या अवेअरनेसनं, जर तो अवेअरनेसचा संचार जर झाला, तर थोडे मी टिपिकल शब्द वापरतोय, पठडीतले शब्द वापरतोय, पण काय मला सुचत नाही आता सध्या. तर तो जर अवेअरनेसचा संचार जर तुम्हाला झाला ना, तर तुम्ही आपोआप त्या हार्मनीमध्ये येताय आणि ह्याची अनुभूती मी घेतलेली आहे. हे तुम्ही परत म्हणजे नव्यानं ऐकत नाहीये, परत परत तेच ऐकताय. पण ती अनुभूती घेतल्यानंतर आता मी कसं बघतोय या हार्मनीकडं, आणि माझ्या बाबतीत जे काही घडतंय आजूबाजूच्या लोकांमध्ये मला काहीतरी असं जाणवतंय, किंवा मला हे तुमच्याशी शेअर करण्यासाठी जे काही आत्ता जी प्रेरणा मिळते, किंवा राजेशना पण ही प्रेरणा मिळाली की आपण हे नंतर शेअर करूया, तर हे सुद्धा जे येतंय ना ते त्यातूनच येतंय असं मला वाटतंय. आणि हाच हाच तो अबंडन्स आहे, हाच तो हार्मनीचं सगळी अवस्था आहे. आणि मला वाटतंय आपण प्रत्येकानं याच्याशी ट्यून व्हावं, आणि जे काही आपण शिवममध्ये शिकलो, तर ते पुन्हा एकदा रिवाईज करा. पुन्हा एकदा ज्या त्या सगळ्या प्रॅक्टिस ज्या आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या करा. नक्कीच सर आणि मॅडम आपल्याला त्या राजमार्गावर घेऊन आलेले आहेत, आणि ह्या राजमार्गावर खरोखर आपण राजे आहोत असं मला आता मनोमनी फील होतंय. परत अंगावर शहार येतात, परत ऊर भरून येतं. थँक्यू सर. थँक्यू मिनल मॅडम. थँक्यू. जस्ट एक लास्ट गोष्ट ऍड करतो, की मला जेव्हा पहिली अनुभूती आली तेव्हा मला असं वाटलं, की अरे हेच आहे ते. जेव्हा मंदारनी त्याची अनुभूती मला शेअर केली, मी रिलेट करू शकत होतो. फील नव्हतो करू शकत, रिलेट करू शकत होतो, की तो कशाबद्दल बोलतोय. आणि आता तिसरी गोष्ट अशी आहे, की जेव्हा सर म्हणतात, "मी अजून शिवम चालूच नाही केला." तेव्हा ती गोष्ट कशाबद्दल बोलतायत हा मी इंटेलेक्च्युअली रिलेट करू शकतोय. सो म्हणजे पुढे खूप मोठा आयाम आनंदाचा डोह त्याच्यामध्ये बुडायला सुरुवात झाली. तोही आपल्या सगळ्यांना सरांनी ओपन करून दिलाय. सो त्यासाठी तर तुमचं, मिळलताईचं मनापासून धन्यवाद. म्हणजे आता असं झालंय की आता पुढे काय बोलायला सुचत नाही लिटरली. सो इथेच थांबतो. थोडासा शॉर्ट करायचा होता अजून पण थोडंसं झालंय मोठं. सो सॉरी फॉर दॅट. लेट्स सी की तरी तुम्हाला बघता येईल. सो थँक यू एव्हरीबडी, की आपल्या सगळ्यांच्या थँक्यू. सिनर्जीचा पण फायदा झाला आणि सर आणि ताई तुमच्या प्रेझेन्समुळे कुठेतरी ही फेज अनुभवतोय. सो थँक यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. Recording stopped.